हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 8th स्टँडर्डच्या मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. या आधीचे अपलोड केलेले आहेत आणि नंतरचेही केलेले आहेत. तुमच्या स्टँडर्डच्या अदर सब्जेक्टच्या व्हिडिओजचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. चला तर मग सुरू करूया. बघा, इथे तुम्हाला रूट आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं की रूटचा पॉवर असेल तर कसं लिहायचं, पण तिथे आपण 1 समथिंग लिहित होतो. पण इथे तुम्हाला 2 क्वेश्चन दिले. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, इथे काय दिलंय 3/2. ठीक आहे, 225 चा 3/2 पॉवर आहे. मग याला कसं बोलणार? क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. ठीक आहे, मग रूट पॉवर मध्ये कसं बोलणार? स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. म्हणजे पहिले न्यूमरेटर घेऊन आणि नंतर डिनॉमिनेटर घेऊन पॉवर रीड करायचा आहे. इथे काय येणार सांगा बरं? 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. ठीक आहे, आणि तिकडे रूट मध्ये काय घेणार? 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. ठीक आहे, थर्ड बघा, 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. तिकडे काय येणार? 7th रूट ऑफ 6 पॉवर ऑफ 81. ठीक आहे, आता याचं काय येणार? 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. बरोबर. आणि तिकडे काय येणार? 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. याचं इकडे काय येणार? 3rd पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21. तिकडे काय येणार? 7th रूट ऑफ 3rd पॉवर ऑफ 21. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला आता वर्ड मध्ये दिलंय, त्याचंच न्यूमेरिकल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचंय, रॅशनल इंडिकेट्स करायचे. ठीक आहे, फर्स्टचं काय ना, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. ठीक आहे, मग फर्स्ट आन्सर काय येणार? 121 आधी आपण ऍज इट इज लिहून घ्यायचं आहे. रूट काय आहे? स्क्वेअर, म्हणून इथे काय येणार? 2. आणि इकडे काय येणार? 5th पॉवर आहे म्हणून 5 येणार. सेकंड बघा, सेकंड काय दिलं आपल्याला? क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. पहिले नंबर लिहून घ्यायचा, 324. ठीक आहे, मग त्यानंतर काय सांगितलंय? रूट काय आहे? 4 आणि इकडे 3. ठीक आहे, थर्ड बघा, थर्ड काय दिलंय? 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. मग पहिले काय करणार? 264 ऍज इट इज लिहून घेणार. त्यानंतर 5th रूट आहे म्हणून खाली लिहिणार, आणि हा स्क्वेअर पॉवर आहे म्हणून याला काय लिहिणार? 2/5. ठीक आहे, फोर्थ बघा, फोर्थ नंबर क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. बघा इथे कन्फ्युजिंग आहे, 3 दिलाय आणि क्यूब आणि पॉवर दोन्ही काय दिले? 3. यालाच आपण कसं लिहू शकतो? 3 चा 1 पॉवर म्हणजे नुसता 3 सुद्धा लिहू शकतो. क्लिअर आहे तुम्हाला? सोपं आहे अगदी. नुसतं रीडिंग रायटिंग ह्याचं आलं तरी आपण आन्सर्स लिहू शकतो. ठीक आहे, अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.